हॅलो एव्हरीवन. आपण मागे एक लेक्चर ऑलरेडी घेतलंय की दिलेल्या डायग्राममध्ये किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत हे काउंट करायचंय. असे क्वेश्चन्स जे टीईटी, पोलीस भरती या पेपरमध्ये विचारले जातात त्याच्यासाठी आपण ऑलरेडी एक लेक्चर घेतलंय. त्याचाच हा आपण दुसरा पार्ट घेतोय. तर बघा आता जो आपला समोर आपल्याला क्वेश्चन्स दिसतोय तो काय आहे, आपल्याला एक डायग्राम दिली आहे आणि त्यामध्ये चौकोनांची संख्या किती आहे असं विचारलंय. ओके, तर आपल्याला याच्यात किती चौकोन आहे हे सांगायचंय. बघा प्रत्येक क्वेश्चनला शॉर्ट ट्रिक्स नसतात. काही क्वेश्चन्स मग आता समजा एक्झाम मध्ये एखादी अशी डायग्राम आली आणि आपल्याला माहिती आहे की ती डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत किंवा चौकोन आहे हे आपण एखादा शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह नाही करू शकत. त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस छोट्या छोट्या बेसपासून स्टार्ट करायचं. म्हणजे काय, सगळ्यात सुरुवातीला एक बेस असलेले, नंतर 2 बेस, 3 बेस अशा असलेल्या डायग्राम काउंट करायच्या आणि त्यांची ऍडिशन करायची. म्हणजे कसं, आता बघा इथे आपल्याला चौकोनांची संख्या विचारली आहे ना, मग आता आपण ह्या डायग्राम मधला चौकोन काउंट करणार. तर आता आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिला आपल्याला इथं कुठे चौकोन दिसतो, इथे. हा सगळ्यात जो छोटा आहे म्हणजे एकच बेस असलेला दिसतोय, सगळ्यात छोटा चौकोन. ओके, म्हणजे आता आपण जर म्हणू हा सगळ्यात छोटा चौकोन म्हणजे कसा, ज्यामध्ये किती 2 त्रिकोण आहेत. मग असे एकूण किती चौकोन आहेत त्यात बघा, हा एक झाला, हा एक 2 त्रिकोण असलेला हा एक चौकोन झाला, 2 त्रिकोण असलेला हा एक चौकोन झाला. बघा इकडचा हा, इकडचा हा एक, हा एक आणि हा एक, किती झाले 4. म्हणजे 2 त्रिकोण. आता सगळ्यात छोटा बेस काय झाला, 2 त्रिकोण. 2 त्रिकोण असलेले किती चौकोन झाले 4. हा एक, हा दुसरा, हा तिसरा. बघा याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत आणि हा चौथा. अजून 2 आहेत बघा, हा एक ज्याच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत. लक्षात येतोय का, हा मधला जे समोर तुम्हाला दिसतात बघा 2, ज्यांच्यामध्ये किती 2 त्रिकोण आहेत. म्हणजे असे किती झाले 4 + 2 6. बरोबर, म्हणजे ज्यांच्यामध्ये 2 त्रिकोण आहेत असे किती चौकोन आहेत, हा एक, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा आणि हा 6वा. हे 2 किती झाले 6, ज्यांच्यामध्ये किती 2 त्रिकोण आहे. म्हणजे सगळ्यात छोटा बेस असलेला. ओके, आता पुढे 2 झाल्यानंतर 3 त्रिकोण असलेले. मग आता आपण काय काउंट करू, असा चौकोन ज्याच्यामध्ये 3 त्रिकोण आहे. आता आपल्याला चौकोन विचारलाय ना त्यांनी. चौकोन म्हणजे काय, ज्याला 4 बाजू आहेत. चौरस म्हटलं तर त्याच्या बाजू कशा असायला पाहिजेत, समान. पण त्यांनी असं चौरस नाही सांगितलं, फक्त चौकोन सांगितलं. फक्त जेव्हा चौकोन म्हणतात तेव्हा त्याला फक्त 4 बाजू पाहिजेत. मासे डायग्राम आता बघा, आता आपण 2 त्रिकोण असलेला बघितले चौकोन. आता 3 त्रिकोण असलेले चौकोन किती आहेत ते बघायचं. 1 2 3. हे बघा, हा होतोय का, एक चौकोन होतोय, 4 बाजू आहे. ही एक हा, म्हणजे कसं झालं बघा, हा एक, हा पूर्ण एक चौकोन. बरोबर, हा एक, किती झाले 2. त्याच पद्धतीने आता आपण कोणती ही रेषा काउंट केली ना, त्याच पद्धतीने आपण आता ही जर धरली तर बघा, हा एक चौकोन झाला, हा एक झाला, किती झाले अजून 2. आता ही रेषा ती घेतल्यानंतर कसा होणार, हा एक होणार आणि हा एक होणार, म्हणजे अजून 2. मग हे किती झाले 3 आणि 3, हे किती झाले 2 + 2 4 + 2 किती 6. म्हणजे 6. 2 त्रिकोण असलेले किती 6 चौकोन आहेत आणि 3 त्रिकोण असलेले किती आहेत 6 चौकोन आहेत. मग 6 + 6 किती होतात 12. म्हणजे ही जी डायग्राम आहे त्यामध्ये किती चौकोन आहेत, एकूण 12 चौकोन आहेत. कळलंय का कसं काढलंय. जेव्हा आपल्याला एखादी डायग्राम दिली आहे आणि शॉर्ट ट्रिक्स माहित नाहीये त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात आता या त्रिकोण जर विचारले असतं तर काय करायचं, छोटे छोटे त्रिकोण, नंतर मोठे, त्यापेक्षा थोडा मोठा, मग मोठा, असे काउंट करत चालायचं. आता इथे चौकोन विचारलेत, मग सगळ्यात छोटा चौकोन कोणता आहे बघा, ज्यामध्ये 2 त्रिकोण असलेले असे, ते किती होतात 6 होतात. बघा हा एक आहे, 2 3 4 आणि हा जो दिसतात आपल्याला हे 2 समोरचे 6, ज्यांच्यामध्ये किती 2 त्रिकोण आहेत. त्यानंतर आपण काय बघितलं, मग मोठा बेस असलेला
म्हणजे ज्यामध्ये किती 3 त्रिकोण येतात बघा. मग हा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 आणि 6 आणि 6 किती होतात 12. म्हणजे यामध्ये ह्या डायग्राम मध्ये एकूण किती चौकोन आहेत 12 चौकोन आहेत. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे जे आपल्याला डायग्राम दिसते त्यात त्रिकोण किती आहे विचारलंय. काय विचारलंय त्रिकोण. आता मी तुम्हाला सांगितलं जेव्हा शॉर्ट ट्रिक्स माहित नसते तेव्हा आपण काय करायचं छोट्या छोट्या बेस पासून सुरुवात करायची. म्हणजे काय आता सगळ्यात छोटे त्रिकोण कोणते आहे त्यामध्ये ज्याला फक्त एवढासाच एकच बेस आहे. ओके हे छोटे त्रिकोण ते किती आहे ते आपण आधी काउंट करू. किती होतात बघा 1 2 3 4 5 आणि 6 हे बाहेरचे 6 आहेत. आत किती होतात 1 2 3 4 5 आणि 6 आत किती 6 6 आणि 6 किती झाले 12. म्हणजे फक्त एक बेस असलेला एकच बेस असलेले सगळ्यात छोटे छोटे किती त्रिकोण झाले हे बाहेरचे 6 आणि आतले 6 किती 12. आता आपण काय करायचंय बेस वाढवायचा म्हणजे 2. आता बघा हा आता आपण इथपर्यंत बघितलं. आता बेस आपण थोडा वाढवला इथपर्यंत गेलो म्हणजे थोडा मोठा त्रिकोण बघितला. तर हे मोठे त्रिकोण असलेले म्हणजे थोडे 2 त्रिकोण त्यांचा बेस असलेले किती त्रिकोण होतात बघा. हा 1 होणार इथे त्याचप्रमाणे इथे पण होणार ना 1 2 मग इथे 3 हा 4 6 4 झाल्या 5 सॉरी आणि हा 6 म्हणजे पूर्ण टोकानुसार डबल सुद्धा किती होतात 6 होतात. म्हणजे कसे हा पूर्ण बेस असलेले हा पूर्ण बेस असलेले म्हणजे अजून बेस आपण काय केला वाढवला तर ते किती झाले 6 झाले. आणि शेवटी आता हे झाल्यानंतर पूर्ण मग कोणता येतो बेस डायरेक्ट हा 1 झाला आपण छोटा घेतला त्यानंतर हा मोठा आणि मग सगळ्यात शेवटी हा. आता सगळ्यात शेवटी सगळीकडे बेस बघाल तर ते एकच आहे म्हणजे काय मोठे 2 त्रिकोण आहेत सगळ्यात मोठे ते किती आहेत 2. मग आपण जर यांची ऍडिशन केली म्हणजे किती 12 + 6 + 2 किती होतात 12 आणि 6 18 18 आणि 2 किती होतात 20. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत एकूण 20 त्रिकोण आहेत. कळलंय का. सगळ्यात अगोदर काय केलं आपण छोटे छोटे किती त्रिकोण आहेत ते बघितले. बाहेर किती आहेत 6 1 2 3 6 आतमध्ये किती आहेत 6 म्हणजे छोटे छोटे त्रिकोण एवढाच बेस असलेले किती होते 12. मग आता आपण बेस अजून थोडा मोठा केला तर ते किती होतात 6 जेवढे बाहेर टोक आहेत तेवढेच मोठे त्रिकोण झाले किती 6 झाले 2 बेस असलेले. आणि सगळ्यात मग हा बेस झाला हा झाला आता हा तसे किती त्रिकोण आहेत 2च आहेत मोठे सगळ्यात मोठे 2 त्रिकोण आहेत. बरोबर ना. तुम्ही म्हणाल बेस मग सगळीकडे बेस ह्या टोकानुसार हा तर ती लाईन सेमच येते ते 2च त्रिकोण आहेत. ओके म्हणून 12 + 6 + 2 किती होतात 20. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा. जेव्हा अशी डायग्राम दिली जाते एकामध्ये एक त्रिकोण तेव्हा एक डायरेक्ट शॉर्टकट फॉर्म्युला यूज करू शकता तुम्ही बघा 4n - 3 आणि मग इथे यांची व्हॅल्यू काय घ्यायची आहे जितके नंबर ऑफ त्रिकोण आहेत तेवढे किती इथे किती त्रिकोण आहेत 1 आणि 2 मग आपण काय टाकणार 2 म्हणजे काय 4 × 2 - 3 म्हणजे किती 8 -3 किती होतात 5. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये एकूण किती त्रिकोण आहेत 5. आता ही जी शेजारची डायग्राम आहे त्याचा होमवर्क दिला मी तुम्हाला तो तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा आणि मला कमेंट करून आन्सर सांगा की यामध्ये किती त्रिकोण आहेत. ओके आता फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती झालाय ते शॉर्टकट 4n - 3 त्यानुसार ह्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत हे मला तुम्ही सांगायचंय. इथे n आपण काय घेतलंय किती नंबर ऑफ त्रिकोण आहेत एवढं. ओके थँक्यू.